आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सर्व संघटनांनी व वंचित बहुजन आघाडीच्या आज्ञेने बाळासाहेब आंबेडकर व यांच्या आदेशाने आज परभणी जिल्हा शांतपणे आम्ही बंद केलेला आहे। जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, याच्या पेपरफुटीमध्ये 26 विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला भेट देऊन हे उपोषण चांगल्या प्रकारे सुटावं आणि धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मिळवून सरकारला विनंती केली होती। पण असं न होता जंतर मंतर त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करून त्यामध्ये पोलीस प्रशासन खरंच सहभागी आहे का, त्याच्या RSS चे लोक सोडून त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केलेला आहे। त्यामध्ये एक मुलगी रात्री मृत्यू पावलेली आहे त्या लाठीचार्ज मध्ये। त्याच्या निषेधार्थ आम्ही महाराष्ट्र पूर्ण बंद केलेला आहे। त्यामध्ये आम्ही परभणी जिल्हा शांतपणे बंद केलेला आहे। राजीनामा आणि अवकाळाच्या नोट हे हुकुमशाहीच्या पद्धतीने चालत आहे सरकार, कोणाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हाताखाली चालत आहे सरकार। आणि कशाचा राजीनामा घेतात, कशाची चर्चा करतायत। आम्ही उतरून वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थ्याच्या मार्गाने आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने संविधानाच्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन हे राजीनामा घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी व विद्यार्थी शांत बसणार नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्यांच्या पुढच्या आदेशाची आम्ही वाट पाहू। त्यांचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र व भारत बंद करू। शेवटी बाळासाहेब आंबेडकर यांनी वांगचूक यांच्या घोषणाला व जो दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झालेला, अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे दिल्ली सरकार, दिल्ली पोलिसांनी, त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे। आणि परभणीत अत्यंत शांततेत आणि सगळ्या व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य केले, त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि बंद परभणीचा बंद यशस्वी झालेला आहे, महाराष्ट्राचा बंद यशस्वी झालेला आहे। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी जर विद्यार्थ्यांनी अत्यंत शांततेत आंदोलन चालू होतं, परंतु हे सरकारच्या डोईजोड जाऊ लागलं, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांनी हा विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केलेला आहे। आणि याच्यामध्ये बजरंग दलचे काही लोक घुसून, RSS ची काही पिलावर घुसून यांनी जाणीवपूर्वक दगडफेक केलेली आहे पोलीस प्रशासनावर। आणि आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न RSS, BJP आणि बजरंग दलाचा होता। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना थोडं बी भान असेल, थोडी लाज वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची तीव्र भावना केंद्र सरकारकडे कळवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। सरकार भारत देश हा हुकुमशाहीकडे वळत आहे आणि हिटलरची औलाद मोदी, अमित शाह हा देश हुकुमशाहीकडे नेत आहेत। त्यांना जन आंदोलन आणि जे काही आंदोलन करायला त्यांच्यावर बाहेर देशाची शक्ती आहे म्हणून हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं म्हणजे आंदोलन हाणून पाडण्याचं षडयंत्र हे BJP, RSS आणि बजरंगच्या लोकांनी केलेलं आहे। आणि महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि महाराष्ट्राचे भावना, त्यांनी देशाची भावना, तरुणांची भावना जर लक्षात घेऊन त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला नाही तर या भारतामध्ये नेपाळसारखं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि प्रत्येक भारतीय हा रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा अत्यंत रोष आहे। तसंच आम्ही सुद्धा त्याच्यावर भयंकर नाराज आहोत आणि आमच्या भावना या बंदच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत। आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी हिंमत हारू नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र आणि सगळ्या भारतातल्या विरोधी पक्ष नेते सुद्धा सगळे सोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या पालकांनी अजिबात घाबरू नये, त्यांच्या सोबत सगळा भारतीय जनता आहे, त्याच्यामुळे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही। सर्वप्रथम आपण म्हणतो की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, पण या भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये दिनांक 20 जुलै हा अतिशय सगळ्यात मोठा आतापर्यंतच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि या काळा दिवस ज्या मनवादी जातीवादी RSS सरकारमुळे झालं, अशा मोदी सरकारचा परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ व महाराष्ट्रातील सगळ्यात सक्रिय आंबेडकरी युवा संघटन राजगड ब्रिगेड तर्फे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो। परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जेव्हा केव्हा आंबेडकरी समाजाला म्हणतात की तुम्ही रस्त्यावर या, तुमचा जीव द्या, तेव्हा आंबेडकरी समाज परभणी जिल्हा कधी त्या गोष्टीसाठी मागे फिरणार नाही। याचं प्रतीक म्हणजे आजचा तुम्ही बंद बघत आहात।
प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती, हाक दिली होती. त्या राजघराण्याच्या हाकेला हो देत परभणी जिल्ह्यातील राजघर ब्रिगेड अतिशय ताकदीनं कडकडीत बंद करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून सर्व शाळा, कॉलेज व व्यापारी संघटन संकुल सगळे बंद करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे. पालक घाबरलेले आहे. आज अवस्था शिक्षण क्षेत्राची खूप महाभयंकर झालेली आहे, ज्यामुळे आज विद्यार्थ्यांनी सगळ्या तरुणांनी हातात आंदोलन घेतलेले आहे. काय सांगा? सर्वप्रथम अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की या भारत देशाचं उद्याचं भविष्य म्हणजे युवा म्हणून समजल्या जाते. पण या लोकशाहीचा जे चौथा स्तंभ आहे त्या चौथा स्तंभ याला कुठेतरी न्याय देण्यासाठी कमी पडत आहे. आणि लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला किंमत असते, म्हणून लोकप्रतिनिधीच्या मागे सर्व जनसामान्य त्याच्या मागे उभा असते. आणि उद्याचा युवा हा उद्याचा भवितव्य आहे भारताचं. आणि या युवांच्या त्यांच्या हातून जे चांगलं कार्य घडणार आहे, हे चांगले शिकून अधिकारी होणार आहेत. ते अधिकारी होण्याचे स्वप्न कुठेतरी मनवादी सरकार हाणून पाडत आहे. आणि याचा निषेध म्हणूनच तमाम आंबेडकरी समाज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मागे आहे. आणि जेवढे काही पालक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बिलकुल घाबरू नका. आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी ताकदीनिशी आहे.